लाईफस्टाईल हाच खरं तर आज आपल्या सगळ्यांच्या आरोग्याच्या समोरचा सगळ्यात बेसिक मोठा प्रश्न आहे. कारण तुमच्या कामाच्या वेळा तुमच्या हातात नाहीत. तुम्ही प्रवास करणं, तुम्हाला किती वेळ कुठून कुठं जायला लागेल तुमच्या हातात नाही. तर म्हणजे हे जे सगळं तुमच्या हाताबाहेरच्या गोष्टी तुमचं आयुष्य कंट्रोल करतायत एक प्रकारे. तर त्यावेळेला म्हणजे ही जी पद्धती तुम्ही सांगताय, तर त्याच्यामध्ये काही मध्यम मार्ग तुम्ही सुचवताय? म्हणजे त्याला काही आहे पर्याय का तुम्ही म्हणजे त्याला काही पर्याय नाही, तुम्हाला जे काही प्रश्न असतील त्या सकट तुम्हाला हे फॉलो करायला लागेल, ही वेळ आणि ती वेळ आणि त्याच्यामध्ये जेवणं? म्हणजे माझ्या असं लक्षात आलेलं आहे की असं फार क्वचितच मला म्हणजे एकच मला असं उदाहरण सापडतं प्रोफेशनचं, की जे लोक शेफ आहेत आणि त्यांना पदार्थ बनवून मग ते टेस्ट करावेच लागतात, असे जर लोक सोडले तर असं कुठलंही प्रोफेशन मला माहीत नाही की ज्याच्यामध्ये फॉलो करता येत नाही. म्हणजे मला एक व्हिडिओग्राफर जो लग्नाचं शूटिंग करतो तो मला म्हणाला मी कसं करू, कारण त्यांच्या मागे मागे मला फिरायला लागतं काय काय असेल ते. तर मी त्याला असं सांगितलं की बाबा रे, तुला खिशामध्ये भिजवलेले बदाम आणि अक्रोड ठेवायला काही प्रॉब्लेम आहे का? दुसऱ्या खिशात तुला काकडी टोमॅटो ठेवायला काही अडचण आहे का? आणि एका रोलमध्ये 2 पोळ्या गुंडाळून त्याच्यामध्ये पनीरची भाजी टाक आणि शूटिंग करताना मध्ये घास खाल्लास तुला कोण काय म्हणणार आहे? म्हणजे एकदा आपण ठरवलं की हे करायचं आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी मार्ग मिळतात. प्रवास करणाऱ्या लोकांना पण काय अवघड नसतं, हॉटेलमध्ये जेवायला तरीसुद्धा अवघड नसतं. मुद्दा काय असतो की म्हणजे तुम्ही कुठल्या दिशेने विचार करता, की हे मला जमत नाही म्हटलं तर जमत नाहीचे अनेक कारणं असतात आणि मला जमवायचं म्हटलं तर जमवायची कारणं सुद्धा असतात. म्हणजे आता असं पण आपण म्हणू शकू की बा 10 वेळा खाणाऱ्या माणसाने 3दा खाल्लं तरी त्याला फायदा होणारच आहे, कारण त्याचं इन्शुलिन 10 वेळा होणार नाही, 3 वेळा होईल. फक्त जर 100% फायदा मिळण्याची शक्यता असेल तर मग 70%वर कशाला सेटल व्हायचं, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे सिगरेट सोडायची असेल तर 20वरनं 19 पी, 19वरनं 18 पी असं नाही करतात, सोडून दे म्हणावं लागतं, कारण त्रास होणारच आहे तुला. तर सुरुवातीला 8-10 दिवस थोडा त्रास होतो, गाडी जेव्हा ट्रॅक बदलते तेव्हा खडखड आवाज येतो थोडासा. पण मला नाही असं वाटत की कुठल्याही प्रोफेशन म्हणजे माझ्याकडे कोणी यावं आणि म्हणा मला जमत नाही, मी त्याला सांगतो कसं जमतं, जमवून दाखवतो. त्याची इच्छा पाहिजे.